हे कोथरूडमधलं खूप जुनं आणि नवसाला पावणारं महादेवाचं मंदिर आहे. तर इथे बघू शकता असं मंदिराचा परिसर आहे. इथे असे झाडं वगैरे आहेत आणि हे मंदिर आहे मृत्युंजयेश्वर मंदिर. हे पाहू शकता. हे असं मंदिराचा परिसर आहे. इथून मध्ये आल्यानंतर इथे नंदी आहे. तर पहिलं आपण नंदीचं दर्शन घेऊयात. छान असं छोटंसं त्यांनी इथे नंदीचं मंदिर केलेलं आहे. इथे समोर नंदी ठेवलेला आहे आणि तिथे छोटीशी अशी महादेवाची पिंड आहे, ज्यांना त्याच्यावरती तांदूळ वगैरे व्हायचेत त्यासाठी. आणि आता आपण प्रवेश केलेला आहे मंदिरामध्ये. तर इथे मंदिरामध्ये स्टार्टिंगला मध्ये डायरेक्ट गाभाऱ्यात आपल्याला जाता नाही येत. इथूनच दर्शन घ्यायचं, कारण इथे ही एक छोटी मूर्ती ठेवलेली आहे. त्यांनी महादेवाची पिंड ठेवलेली आहे. काय व्हायचं असेल तर त्यालाच व्हायचं आणि इथूनच दर्शन आपण घेऊ शकतो. इथे तुम्ही म्हणजे तिथे एक हे असतात पुजारी, त्यांच्याजवळ तुम्ही दुधाची पिशवी किंवा पाण्याची बॉटल असं देऊ शकता वाहण्यासाठी. ह्या अशा पद्धतीने आहे. खूप छान असं मंदिर आहे आणि झाडी वगैरे पण आहे सगळीकडे. एकदम असं थंड असं वातावरण आणि शांत. खूप सुंदर मंदिर आहे आणि हा बाहेरचा परिसर आहे, पाहू शकता. मी अगदी फास्ट व्हिडिओ काढलेला आहे, कारण अलाउड आहे की नाही हे माहिती नव्हतं. इथे फेरी मारून आल्यानंतर इथे त्या मिरर लावलेला आहे त्यांनी, त्याच्यामध्ये त्याचं दिसतं समोर. आणि इथे समोर मिरर आहे आणि इथे वरती कॅमेऱ्यामध्ये पण तुम्हाला पुजारी पूजा करताना वगैरे दिसतात. तर एकदम असं नवसाला पावणारं जागृत देवस्थान आहे कोथरूडमधलं हे. आणि खूप पुरातन कालातलं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे इथे. आणि वरती गेल्यानंतर ना म्हणजे जिथे तुम्ही नंदीचं दर्शन घेतलात आणि तिथूनच पुढे थोडंसं आलं की तिथं मारुतीचं पण मंदिर आहे. पिंपळाचं झाड आहे आणि त्याच्या खाली असं मारुतीचं मंदिर आहे. याचंही दर्शन घेतलं मी त्यानंतर. आणि तुम्ही शनिवारी मंगळवारी वगैरे लोक इथं खूप गर्दी असते. इथे पाहू शकता बसण्यासाठी पण तुम्हाला जप वगैरे करायचं असतं त्यासाठी पण जागा भरपूर आहे. बेंच आहेत बसण्यासाठी आणि मध्ये पण सभा मंडपामध्ये पण तुम्ही बसू शकता. खूप छान असं आहे. झाडी वगैरे खूप आहे. खूप मन प्रसन्न वाटतं, एकदम शांत असं वाटतं मंदिरामध्ये. इथे जाऊन आल्यानंतर तुम्ही अवश्य भेट द्या या मंदिरामध्ये नक्कीच, आणि तुमची मनोकामना पूर्ण होईल नक्कीच.